हाय हॅलो नमस्कार, मी वृषाली ब्लॉगवाली चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते। तर मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन। आज आहे शनिवार आणि मी सुट्टी आहे, तर तुम्ही अंदाज लावू शकता की मी उशिरा उठलेले आहे आणि मी आज खूपच उशिरा उठलेले आहे। 11 साडे 11 वाजता काहीतरी मी उठले आहे। म्हणजे मी लवकर उठणार होते पण माहीत नाही, मला जसं म्हटलं ना, मला एक जेवढी झोप येते आजकाल ती अजिबात कंट्रोल होत नाही आहे, म्हणून मी आज पार 11 तासांची झोप घेतलेली आहे। मग त्याच्यानंतर मी उठले, मला एकाचा फोन आला की माझा एक फ्रेंड आहे, त्याचे डॅड एक्सपायर झाले। त्याच्याशी तर नाही बोलले, मग तो एक कॉल झाला। मग मी फ्रेश वगैरे झाले। फ्रेश झाल्यानंतर मग मी कॉफी पिली स्वतःसाठी बनवून आणि माझ्या भावासाठी काय बनवलं मी, चहा बनवला, त्याने ते खाल्लं। मग तो गेला बाहेर। मग त्याच्यानंतर मम्मी मोदक बनवत होती, मग त्याच्यानंतर ते थोडंसं ना पीठ उरलं होतं, मग ते त्याच्या चपात्या टाईप ऑफ भाकरी बनवल्या। मग ते मी भाजत होते, मग त्याने चपात्या बनवल्या, मग मी चपात्या भाजल्या। मग जेवण पण तिने सकाळीच बनवलं होतं, कारण की मी तर उशिरा उठले होते। मग गणपती बाप्पासाठी ताट तयार केलं, गणपती बाप्पाला जेवण दिलं। मग मी थोडा वेळ इंस्टा वगैरे बघत होते, तर त्याच्यामध्ये आता ते मराठा आरक्षण वगैरे, मग ते हॉटेल शौर्यवाडाचं वगैरे रील्स बघितले की ते सगळेजण मुंबईत येत आहेत आणि त्यांनी पिठलं भाकर किंवा पाण्याच्या बॉटल्स हे या सगळ्याची सोय करून येत आहेत, म्हणजे खूप सपोर्ट करतात जारांगीला। पर तो अजून एक आहे यार, तो त्याचं नाव नाही मला माहिती, तो पण ना खूप छान व्हिडिओज बनवतो, शेतकऱ्यांवर बनवतो। तर त्याचा पण एक रील आला होता की तो पण जारांगेसोबत भेटलाय वगैरे। म्हणजे ना लास्ट टाइम असं होतं की फक्त जारांगे लढतोय, पण आता जे उद्योजक आहेत किंवा जे बोलतात ना युवा पिढी आहे, जे लोक काहीतरी लोकांसोबत आहेत, लोकांसाठी लढतायत वगैरे, ते सगळे लोक एकत्र आलेत, तर चांगली गोष्ट आहे। मग ते सगळं बघितलं। त्याच्यानंतर मग मला भूक नव्हती कारण की मी उशिरा उठले, पण म्हटलं ठीक आहे। मग मी गणपतीचं ताट घेतलं। मला फार आवडतं माहिती आहे गणपतीचं ताट घेऊन जेवायचं, म्हणजे लहानपणापासूनच जेव्हा आमच्या आजीच्या घरी गणपती बसायचा ना, तेव्हा पण आम्ही तिथे जायचो ना, पण माझी तीच की ना गणपती बाप्पाचं ताट मी घेणार। आधी कसं गौरीसाठी पण आपण जेवण देतो, तर मग आजी आणि मम्मी ना ते गौरीचं ताट घ्यायचं आणि मला नेहमी म्हणजे जे गणपती बाप्पासाठी आपण नैवेद्य चढवतो ना तेच ताट पाहिजे, त्याच्यातूनच खाणार मी, अशी खूप बोलतात ना हौस असायची मला, ते आत्ता पण आहे। मग मी ते ताट घेतलं, मग जेवले आणि मग सकाळी म्हटलं ब्लॉग स्टार्ट नव्हता केला, म्हटलं आता ब्लॉग स्टार्ट करूयात, नाही तर तुम्ही लोक बोलतील ही ब्लॉगिंगच्या नावाखाली फक्त रात्री बसते आणि व्हिडिओज म्हणजे सगळं सांगते, तर असं नाही करणार आहे। आणि मी सकाळीच फ्रेश झाले तेव्हा म्हणजे डोळे ना हे खूपच सुजले होते माहिती आहे का, म्हणून पण मी ब्लॉग स्टार्ट नाही केला। आत्ता तरी थोडंसं नॉर्मल झालं कारण की मी खूप झोपले ना। मग जरा कुंकू आणि टिकली लावली की मी खूप साधी भोळी सज्जन वाटते, म्हटलं जरा लावून घेऊयात। आणि आत्ता मी लिप बाम लावला कारण की आता खाऊन पिऊन झाले, सकाळपासून अशीच बसलेले होते आणि आता ब्लॉग पण चालू करायचा होता। थोडा बघा चेहरा असं तेलकट वाटतोय, काय माहिती, मे बी ते चपात्या वगैरे भाजल्या, त्याची वाफ वगैरे लागली असेल त्याच्यामुळे। तर आता मी बिग बॉस बघते, तर आपण नंतर मी काय काय करते तुम्हाला मी सांगतच राहीन, ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा गाईज। आता वाजलं 6 आणि मी दुपारी मग मी बिग बॉस बघितलं, नंतर मी थोडा टाईमपास केला, नंतर मला माझ्या आईने कपडे धुवायला लावलेत, मग मी कपडे वगैरे धुवून घेतले आणि आता वाजलं 6। आता मी काहीतरी खाते, म्हणजे फ्रूट खाते, मोस्टली तर ॲपल खाईल आणि मग जिमला जाऊयात। आणि मी आत्ताच एक व्हिडिओ बघितला की तुम्ही 1 आवर आधी काहीतरी खाल्लं पाहिजे आणि इट्स प्रेफरेबल की जर तुम्ही फ्रूट खाताय, त्याच्यामुळे आपण रोज 1 तासाआधी खाऊयात, कारण मग ते 1 तासात थोडंसं पचन पण होऊन जातं आणि एनर्जी पण देतं। चमकतंय आज आपण जरा फेस पॅक लावूयात असं मला वाटतंय, रात्री फेस पॅक लावूयात खाऊन पिऊन झाल्यानंतर। ठीक आहे, आता मी रेडी पण होते, हे असं सगळं आता तोंड वगैरे धुते, कारण अशी तर मी जाऊ नाही शकत जिमला, घाम आला की सगळं निघून जाईल। सो आता खाऊयात आणि मग जिमला जाऊयात गाईज। मी आता रेडी झाली आहे जिमला जाण्यासाठी, बाहेर माझ्या भावाचे मित्र आले तर तो बसलाय वगैरे, मी थोडा वेळ थांबले, पण आता आपण जाऊयात जिमला। हे गाईज, तर मी आता जस्ट जिमवरून आले आणि जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं की माझ्या एका फ्रेंडच्या पप्पांची डेथ झाली आहे, तर मी जाणार नव्हते आत्ता, मी नंतर जायचं ठरवलेलं 10-15 दिवसानंतर,
पण आता असं की सगळेजण जात आहेत, कारण की आज त्यांना म्हणजे सगळे हॉस्पिटलमध्ये होते, आता त्यांना घरी आणलं आहे. तर जाऊन आपलं 10-15 मिनटं थांबून आपण येऊयात, कारण नंतर परत आपण त्याच्या आईला भेटायला जाणार, तर ते खूप ऑकवर्ड होऊन जातं. हाय गाईज, तर मी जाऊन वगैरे आले आणि मग नंतर मी अंघोळ वगैरे केली, केस वगैरे पण सगळे वॉश केले, कारण मम्मी बोलली तशीच थांबू नकोस. आणि आज ॲक्च्युली आमच्या बिल्डिंगमध्ये होतं डोसा, इडली, मेदूवडा वगैरे. आणि मी माझ्या भावाला कॉल करत होते की बाबा येताना आण माझ्यासाठी, पण त्याने काय फोन उचलला नाही आणि उशीर झाला आणि ते सगळं संपून गेलं. त्याने येताना 2 इडली वगैरे आणल्या होत्या, मग मी तेच खाल्लं. पप्पांनी एक डोसा खाल्ला आणि नंतर मध्ये ते संपलं होतं. आणि नंतर मग मी म्हटलं पोट तर भरलेलं नाही आहे, म्हणून दूध घेतलं प्यायला. दूध मी पीत नाही रात्री आजकाल, पण म्हटलं दूध पिऊन झोपावं लागेल. दूध घेतलं, मग फोन करतो की आहे आणतोय वगैरे. आता ऑलरेडी दूध पिल्यानंतर मग काही इच्छा होणार नाही, म्हणून मी त्याला सांगितलं की नको राहू दे. आता मी दूध पण पिऊन घेतलं आहे आणि मी आल्यापासून असे एकदमच शांत होऊन गेले. कारण बोलतात ना, आपण जातो, बॉईज लोक फार स्ट्रॉंग असतात. त्याची मम्मी भेटली, तो भेटला, त्याची ताई भेटली. मला तर काही सुधरतच नव्हतं की बाबा काय बोलणार. म्हणजे आपण इमॅजिन नाही करू शकत की ती काय सिच्युएशन आहे, त्या माणसाला काय वाटत असेल, त्या माणसासमोर अजून काय काय संकट आलेले असेल, आपल्याला काहीच आयडिया नसते. त्याच्यामुळे मी एकदमच शांत होते की काहीच बोलणार. तरी त्याला मी बोलले की बाबा स्ट्रॉंग राहा वगैरे. खूप स्ट्रॉंग बाबा असतात लोक, होतात वेळेनुसार, परिस्थितीनुसार. बोलतात ना, माणसं बदलतात, माणसं स्ट्रॉंग होतात. खरं आहे. जास्त वेळ काय थांबलो नाही, तिथून मग ते लोक तर गावीच गेले. मग मी पण घरी निघून आले, कारण की आमच्या घरची आरती तशीच मी सोडून गेले होते. आरतीसाठी तर थांबले नाहीत, आरती झालीच होती, पण ऑलरेडी 9:30 होऊन गेले होते. मी 8:30 वाजता गेले होते. आणि जिमवरून पण मी लवकरच आलेले आज. म्हणजे आज माझं ॲक्च्युली वर्कआउट पण लवकर झालं, कारण की सॅटर्डे होता आणि जास्त गर्दी पण नव्हती जिममध्ये, खूप कमी लोक होती. आणि मला आज बॅक मारायचं होतं, तर माझ्या सोबतीला कोणीच नव्हतं, तर मी पटापट मारत गेले. तर झालं. अभी कुछ नाही. उद्या गौरी येणार आहे, तर उद्याचा दिवस हा खूप हॅक्टिक असणार आहे, तर त्याचा मी सुद्धा व्लॉग शूट करेन, तो देखील नक्कीच बघा. आणि जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. उद्या आपण परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये. तुम्ही बघताय काय कसं माझा फेस कलर चेंज होतो, आय डोंट नो कसं काय, काहीतरी होतं आहे बघा. हे बघा, आता वेगळा काहीतरी आता होतं ऑटोमॅटिकली. मी नाही काही करत आहे, फिल्टर वगैरे लावत नाही आहे मी. आणि जरा काय माहिती रात्री झाल्यामुळे भडकदार दिसतो आहे. ठीक आहे, उद्या आपण परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.